नमस्कार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया अहमदपूर तालुक्यातील महादेववाडी येथून एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे। वडिलोपार्जित शेती आपल्या नावावर करून देत नसल्यामुळे गाढ झोपेत असलेल्या आईच्या डोक्यात धारदार कुऱ्हाडीने सपासप वार करून मदधुंद मुलाने आईला ठार केल्याची गंभीर घटना महादेववाडी येथे घडली आहे। मध्यरात्रीनंतर 1:30 वाजेच्या सुमारास अहमदपूर तालुक्यातील महादेववाडी येथे ही घटना घडली असून या प्रकरणी अहमदपूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून खून करून मृतदेह फरफटत छतावर नेऊन छतामागे असलेल्या जनावरांच्या गोट्यात फेकून दिल्याची गंभीर घटना या ठिकाणी घडली आहे। मृतदेह फरफटत नेत छतावरून फेकला। जनावरांच्या गोट्यात शेती नावावर करून देत नसल्याने मदधुंद तरुणाने हे दुष्कर्म या ठिकाणी केलेले आहे। मृतदेह फरफटत नेत छतावरून फेकलेला जनावरांच्या गोट्यात याबद्दल सविस्तर वृत्त असे की अहमदपूर तालुक्यातील महादेववाडी येथील विक्रम प्रकाश चामे वय वर्ष 35 राहणार महादेववाडी तालुका अहमदपूर याने गेल्या अनेक वर्षापासून वडिलोपार्जित शेती आपल्या नावावर करून घेण्यासाठी आईच्या मागे तगादा लावला होता, परंतु आई वनिता प्रकाश चामे वय वर्ष 55 राहणार महादेववाडी तालुका अहमदपूर ही शेती नावावर करून देत नव्हते, म्हणून विक्रम याने दिनांक 26 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1:30च्या सुमारास आपली आई गाढ झोपेत असताना धारदार कुऱ्हाड डोक्यात घालून तिचा खून केला। पुरावा नष्ट करण्यासाठी रक्ताने माखलेले घरातील कपडे जाळून टाकले। एवढ्यावरच न थांबता आईचा मृतदेह फरफटत छतावर नेऊन छतावरून खाली घराच्या पाठीमागे असलेल्या जनावरांच्या गोट्यात फेकून दिला। त्यानंतर मृतदेह गोट्यात असलेल्या पाण्याच्या हौदात टाकून घातपात झाल्याचा बनाव केला। शेती नावावर करून देत नसल्याने मदधुंद तरुणाने हे कृत्य केले आहे। संबंधित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हौदातील मृतदेह बाहेर काढला। पंचनामा केला असता पोलिसांना घातपाताचा संशय आला। पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता तेव्हा विक्रम प्रकाश सामे याने आपला गुन्हा कबूल केला। आपणच कुऱ्हाडीने वार करून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी घरातील रक्तानी माखलेले कपडे जाळून टाकल्याचे सांगितले। तसेच मृतदेह फरफटत छतावर नेऊन मागे जनावरांच्या गोट्यात फेकून दिल्याचे सांगितले। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, प्रभारी पोलीस निरीक्षक बीडी भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI स्मिता जाधव यांच्यासह पोलीस हवालदार BP साळवे, पोलीस नामदार केशव जायभाई, पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर चोले, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे हे करीत आहेत। रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज, अहमदपूर, लातूर।